आपण सारे मृत्यूला घाबरत असतो. जीवनाच्या अंताची, कायमचे नाहीसे होण्याची भीती मनामध्ये खोलवर दडलेली असते. मृत्यू हा देहाचा असतो. देह म्हणजेच सारे काही असे माणसे मानित असतात. आयुष्यात जे काही मिळविले जमविले आहे, मृत्यूच्या क्षणाला ते सारे येथेच सोडून जायचे असते. जे ज्ञान मिळवले, संबंध जोडले, प्रेम केले, माणसांची नाती जोडली, संपत्ती जोडली, ते सारे सोडून जायला मन तयार नसते. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला कर्मेही करावीच लागतात. कर्मामधून मिळणाऱ्या फळाबद्दल असणारी आसक्ती सोडणे सोपे नसते. आसक्ती सोडा, मला माझे म्हणणे सोडा, कर्मफलाची अपेक्षा सोडा, हे तोंडाने बोलणे सोपे आहे. पण कर्मफळासाठीच तर सारे काही चालत असते. अहमचा भाव सारे काही सोडायला कधीच तयार नसतो. पण अहंकार सोडण्याचा प्रयत्न करायला हवा, हे निदान माहीत तरी असायला हवे. मृत्यूच्या वेळी आपोआपच बरेच काही सुटते. तीव्र इच्छेच्या रूपात जे शिल्लक राहते त्यासाठी नव्याने जन्म घ्यावा लागतो. मृत्यूला एक क्षण सुद्धा थांबवता येत नाही. त्या अखेरच्या क्षणाला सत्व, रज, तम या गुणांपैकी ज्याचा जास्त प्रभाव मनावर असेल, ज्या इच्छा मनात शिल्लक राहतील, त्यावर जीवाचा पुढील जन्म ठरत असतो. भगवद्गीता तसे सुचविते. मृत्यू या विषयावर गप्पा मारण्यासाठी आपण कधीतरी एकत्र येतो का? मरण हा विषय संभाषणाचा भाग बनायला हवा. मृत्यूनंतरच्या जीवनाविषयी जी काही बरोबर चुकीची माहिती उपलब्ध आहे, त्यावर उलटसुलट चर्चा व्हायला हवी. एकत्र येऊन माणसांनी त्यावर आपल्या शंका व्यक्त करायला हव्यात, मते नोंदवायला हवीत. दुसऱ्याला त्रास न देता, इतरांवर अवलंबून न राहता सन्मानाने आलेला मृत्यू साऱ्यांना हवा असतो. पण माणसे मृत्यूविषयी बोलणेच टाळत असतात का? माणसांना मृत्यूची भीती का वाटते? जगातल्या अनेक कुटुंबात मृत्यूविषयी कधीच संवाद केला जात नाही. मृत्यू हा आपल्या शिक्षणाचा भाग बनायला हवा. खरे म्हणजे मुले शिकत असताना मृत्यू हा विषय त्यांच्यापर्यंत पोचायला हवा. पण आजच्या माहिती विज्ञानाच्या युगातही मृत्यूचे वास्तव स्वीकारायला माणसे तयार नाहीत. आयुष्याच्या अखेरपर्यंत मनात कोणत्या ना कोणत्या इच्छांना आपण कवटाळून ठेवत असतो. मृत्यू हा चिरंतन सत्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. जीवन दर्शन घडवणारा कृष्णसखा आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला येतोच असे नाही. हे मार्गदर्शन अखेर मृत्यूनंतरच होत असते. जगाचा निरोप घेतल्यानंतरच जीवनासंबंधातील मोलाचा सल्ला जीवाला मिळत असतो. मृत्यूच्या दारातून परत आलेली माणसे तसे सांगतात. मृत्यू झाला असे डॉक्टर्सनी जाहीर केल्यानंतर काही माणसांचे हृदय नव्याने धडधडू लागते. त्या साऱ्यांनी त्यांचे अनुभव म्हणून हेच सांगितले आहे. विशिष्ट वय झाल्यानंतर पैसे आहेत, इन्शुरन्स आहे म्हणून दवाखान्यात राहून मृत्यूला पुढे ढकलण्याच्या जमान्यात आपण राहत आहोत. अटळ असणारी गोष्ट लांबवत राहण्यामधून माणसांना काय मिळते? यामधून डॉक्टर्सना धोधो पैसे कमावता येतात. हॉस्पिटल्सचा धंदा जोरात चालतो. पण अखेरचा श्वास लांबविण्याची धडपड कशासाठी करायची? यासाठी पैसे आणि वेळ खर्च करून वेदना आणि मनस्तापाशिवाय फारसे काहीही वाट्याला येत नसते. जीर्ण शीर्ण झालेल्या शरीरातील जीव शिल्लक राहावा म्हणून दवाखान्यात ठेवणे हे शहाणपणाचे नाही. तंत्रज्ञानामुळे शरीराला आता जास्त काळ जिवंत ठेवणे शक्य झाले आहे. पण अंथरुणावर पडून फक्त जिवंत राहणे माणसांना आवडत असेल का? पैलतीरावर जे काही प्रत्येकाच्या वाट्याला येणार आहे ते आपल्या विचारांवर व दृष्टिकोनांवर ठरत असते. मृत्यूकडे जीवनाची अखेर म्हणून पाहणे हे क्षितिजाकडे महासागराचा शेवट म्हणून पाहण्यासारखे आहे. डेव्हिड सल्सनी तसे म्हटले आहे. या जगातील काहीही नाहीसे होत नाही. वस्तुमानाचे फक्त रूप बदलत असते. चिरंजीव असणारा आत्मा काही काळासाठी परमात्म्यात विलीन होतो. नवीन शरीर धारण करीत परत या किंवा अन्य कोणत्या तरी मितीत जातो. पण मृत्यू हा शेवट नाही हे निश्चित. कृपया यावर अधिक विचार करावा ही विनंती आहे. धन्यवाद. बहूनां
बहूनामेमि मध्यमः किंचिद्यमस्य कर्तव्यम् यन्मयाद्य करिष्यति। अनुपश्य यथा पूर्वे प्रतिपश्य तथा परे सस्यमिव मर्त्यः पच्यते सस्यमिवाजायते पुनः। वैश्वानरः प्रविशत्यतिथिर्ब्राह्मणो गृहान् तस्यैतां शान्तिं कुर्वन्ति हरवैवस्वतोदकम्।